डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा एल्गार। वेक अप ठाणेकरच्या नेतृत्वात हजारो ठाणेकर रस्त्यावर। आमचे पाणी वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार, मनोज प्रधान। ठाणे डेटा सेंटर विरोधात वेक अप ठाणेकर या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला। शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला। दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटरविरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला। बाळकुम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे। तसेच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे। या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे। त्याविरोधात वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जनांदोलन उभे करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची अमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत थामपा आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती। मात्र अमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्याने वेक अप ठाणेकरने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते। आज सकाळी 10 वाजता बाळकुम येथील प्रस्तावित डेटा सेंटरबाहेर हातात फलक घेऊन अबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकुम गाव, कोलशेत, ढोकाळी येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकुम येथे होणारच नाही यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा दिला। हमने एक एनजीओ स्थापन किया जिसका नाम है वेक अप ठाणेकर। ये वेक अप ठाणेकर नॉन पॉलिटिकल है, हर पार्टी के लोग इसमें जुड़े हुए हैं और ये जेन्युइनली थाना के सिटीजन्स के विषय लेके हम लोग उतर रहे हैं। हमारे पीछे जो है वहाँ पे एक अमेज़ॉन का डेटा सेंटर हो रहा है और हमारा विरोध इस डेटा सेंटर को है। आपके माध्यम से लोगों को मैं समझाऊं कि एक डेटा सेंटर और एक हाइपर स्केल डेटा सेंटर में फ़र्क है। ये हाइपर स्केल डेटा सेंटर को लगता है पानी और महानगर पालिका ने 12 एमएलडी पानी देंगे ऐसा कबूली दिया है। अब मुझे बताइए कि इस बजट में आयुक्त खुद बोलते हैं कि वी आर 30 एमएलडी डेफिशिएंट, यानी 30 एमएलडी पानी रोज का हमें कम पड़ रहा है और हम इनको 12 एमएलडी पानी दे रहे हैं। यहाँ पे 422 मेगावाट्स का इलेक्ट्रिसिटी इनको चाहिए, 192 डीजल जनरेटर्स हैं। अभी आपको कल ही बता दूं कि कल एक 200 मेगावाट का एक लाइन ट्रिप हो गई तो डोंबिवली, कल्याण, उल्लासनगर और बदलापुर तक 2 घंटे तक लाइट गई। उसके डबल आज यहाँ पे अपन इलेक्ट्रिसिटी जनरेट कर रहे हैं। इनको अपन ने लिया है इसेंशियल सर्विसेज एक्ट में 22 में लिया है। अभी मैं आपको एक बताता हूँ, इसेंशियल सर्विसेज एक्ट में लेने से फ़ायदा क्या हुआ है कि थाना में पानी नहीं होगा तो भी चलेगा लेकिन इनको पानी देना पड़ेगा। थाना में इलेक्ट्रिसिटी नहीं होगी तो भी चलेगा लेकिन इनको इलेक्ट्रिसिटी देनी पड़ेगी। जो 150 लोग यहाँ पे काम करेंगे वो स्ट्राइक भी नहीं कर सकते। तो ऐसी सब चीज़ें हैं। हम ये चाहते हैं कि ये डेटा सेंटर बने लेकिन कोई भी रेजिडेंशियल एरिया में नहीं बने। यहाँ से बाळकुम गांव 0 मीटर्स पर है, 176 मीटर्स के ऊपर स्कूल्स है, 5 स्कूल, 3 हॉस्पिटल्स और हज़ारों फ्लैट्स है। तो ये यहाँ पे से शिफ्ट हो। हमको अमेज़ॉन से कोई गिला शिकवा नहीं है। हम अपने स्टेट गवर्नमेंट को कहते हैं कि एक हाइपर स्केल डेटा सेंटर के लिए आप एक नया कानून बनाओ, क्योंकि आप देख रहे हो कि 22 के बाद ये जो डेटा सेंटर्स आए, अमेरिका में क्या हो रहा है, यूरोप में क्या हो रहा है, वहाँ से उनको बाहर फेंका जा रहा है। उनसे आप सीख लीजिए। वहाँ पे लेजिस्लेशन बदल रहा है तो यहाँ पे भी लेजिस्लेशन बदलने की ज़रूरत है। कितनी आबादी को ये इफेक्ट करेगा ये आपको लगता है? मुझे लगता है अगर आप 5 किलोमीटर में पकड़े तो 5-7 लाख लोगों को अफेक्ट करने वाला है। माजीवाड़ा, बाळकुम, ढोकाळी गांव और अगल बगल की जितनी सोसाइटी है सब। बदलतं असं म्हटलं जातं आहे, मात्र ठाणेकरांच्या जीवावर उठणारे देखील प्रकल्प या ठिकाणी येत आहेत। डेटा सेंटरला विरोध आहे। सर्वसामान्य ठाणेकरांच्या साठी आपण रस्त्यावर उतरलेला आहात। राजकीय सगळं बाजूला ठेवून हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं
घेतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार. अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक. डिझेल वापरणार आहेत, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश. तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे. मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, युअर वेलकम. बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही ॲमेझॉनच्या विरोधात आहोत. रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे. जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत. फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल. म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोकं जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही. थँक्यू.